नशीबवान मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या भागाला. तर आता आपण इथे पाहतो की इथे आता जी गिरिजा असते ती देवी आईचा आशीर्वाद घेत असते आणि तिकडनं पटकन रुद्रप्रताप येतो आणि तिच्या हातावरती देवी आईचा प्रसाद ठेवतो. त्याबरोबर रुद्रप्रतापला आता त्या जोगत्याचे शब्द आठवायला लागतात. जर तुमच्या नशिबात असेल एकी तर देवी आईच घडवून आणल तिच्याच दारात तुमची भेट. आता हे शब्द आठवल्यावर रुद्रप्रतापला आनंद झालेला असतो आणि तो आता हसत असतो. गिरिजा हे रुद्रप्रतापकडे रागाने बघते आणि त्याला म्हणत असते, काय चाललंय तुमचं? तुम्ही काय पाठलाग करताय का माझा? हे बघा, नका करू असं. आणि ती तिकडनं निघून जाते. रुद्र हा लगेचच देवी आईला म्हणायला लागतो, आई अगं नेमकं तुझ्या मनात तरी काय आहे? म्हणजे सतत तुझ्या दारातच माझी आणि तिची भेट कशी काय होते? नेमकं तुलासुद्धा माझीच इच्छा पूर्ण करायची आहे का? जर तसं असेल ना तर यावेळेस मी अजिबात मूर्खपणा नाही करणार. यावेळेस मी तिला तिचं नाव नक्की विचारणार. एवढं बोलून आता रुद्रप्रताप हा गिरिजाच्या मागे तिचं नाव विचारण्यासाठी जात असतो. इतक्यात त्याला सगुणा मावशीचा मुलगा सापडतो. सगुणा मावशीचा मुलगा म्हणतो, काय रे रुद्रप्रताप, कुणी केली तुझ्यावर जादू? तुला आता रस्त्यात आलेली माणसं बी दिसेना वय? त्यावर रुद्र म्हणतो की नाही तसं काही नाही आहे, बघितलं ना मी तुला. तू इकडे कसा काय? त्यावर तो म्हणतो, अरे असं काय करतोस भावा, आज आपल्या NGOचा महाप्रसाद आहे आणि मग मी इथे येणार नाही, NGOचा सर्वेसर्वा असं होईल का? त्याबरोबर लगेचच रुद्रप्रताप म्हणतो, नाही बरोबरच आहे, तू जा तिकडे, मी जरा आलोच. त्यावर तो म्हणतो, बापरे, म्हणजे जरा विषय खोल दिसतोय काय? त्यावर मग लगेचच आता रुद्रप्रताप म्हणतो, चल माझ्याबरोबर. आणि ते दोघंही भाऊ तिकडनं आता गिरिजा असते तिकडे येत असतात. तर आता इथे गिरिजाचा भाऊ गिरिजाला सांगत असतो, तायडे अगं प्रसादाच्या रांगेत ते म्हणाले की एकदाच प्रसाद मिळणार, जर दुसऱ्यासाठी प्रसाद घ्यायचा असेल तर पुन्हा लाईन लावावी लागणार, चल आता पुन्यांदा तुझ्यासाठी लाईन लावू. त्यावर गिरिजा म्हणते, अरे नाही ठीक आहे, हे बघ मला देवी आईचा प्रसाद मिळाला आहे ना, आपण हा प्रसाद खाऊ, आपल्याला एवढंच पुरेल, धर चल खाऊन घेऊया पटपट. आणि मग आता ती त्यातलं पहिला घास मोनूलाच भरवत असते. तर मोनू म्हणत असतो, तायडे अगं काय हे, वाढदिवसाच्या दिवशी मोठ्या हॉटेलामध्ये जाऊन पार्टी करायची असते आणि आपण काय करतोय, आपण हे असं दुसऱ्यानं दान म्हणून दिलेलं अन्न आजच्या दिवशी खातोय, अजिबात भारी नाही बघ हे. त्याबरोबर आता लगेचच गिरिजा ही त्याला म्हणत असते, मोनू ही खूप चुकीची गोष्ट आहे, असं अजिबात म्हणायचं नसतं. अरे उलट आपण किती नशीबवान आहे, माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्याला देवी आईचा महाप्रसाद खायला मिळाला. त्याबरोबर तो लगेचच म्हणायला लागतो, तायडे अगं मी चुकीचं नाहीच बोलते, मी जे बोलतोय ना ते बरोबर आहे, आज आपल्याला खरं तर चांगल्या ठिकाणं जेवायला जायचं होतं. त्याबरोबर आता लगेचच ती त्याला समजावते की हे बघ मोनू, परिस्थितीनुसार गोष्टी बदलत असतात आणि काहीच हरकत नाही, जे मिळालं आहे ना माणसाने त्याच्यात गोड मानून घ्यायचं असतं. आणि चल बरं आता उगाच जास्त वेळ वाया घालवू नको, पटकन तोंड बंद कर आणि खाऊन घे. मोनू म्हणतो, तायडे तोंड बंद करून कसं खायचं असतं ते एकदा मला तूच सांग, मग त्यानंतरच मी तोंड बंद करून खाऊ शकेन, बोल की. त्यावरती त्याला सांगते, बरं चल पटकीनी शान आहेस, तोंड उघड आणि खा. मग लगेचच आता तो चटकन तिच्या हातून खाऊन घेतो. मग ती म्हणते, बरं चल आता आपण दोघं एक काम करू, तिथं जाऊन जरा शेजारी बसू आणि पटापटा खाऊन घेऊ काय? मग मोनू म्हणतो ठीक आहे. आणि मग ती दोघं भावंड जाऊन एका बाजूला बसतात आणि तिथे आता ती दोघं प्रसादाचा आनंद घेत असतात. तर रुद्रप्रताप हा आता सगुणा मावशीच्या मुलाबरोबर त्या ठिकाणी पोहोचलेला असतो आणि तो म्हणत असतो, ती बघ. तर लगेचच तो म्हणतो, अच्छा हिनं घातली आहे वय तुझ्यावर मोहिनी, अरे ही तर ओळखीची आहे, माझ्या चांगली ओळखतो मी हिला. त्याबरोबर आपण आता दुसरीकडे पाहतो की आता नागेश्वरचा जो ड्रायव्हर असतो सदाशिव, त्याला नागेश्वराच्या माणसाने उचलून आणलेलं असतं. सदाशिव म्हणत असतो, मी काही नाही केलेलं, का आणलात मला इथे, सोडून द्या. त्यावर लगेचच आता त्या ठिकाणी नागेश्वर आलेला असतो आणि नागेश्वर सदाशिवला म्हणत असतो, माझी या मनाचे भाव तुला का कळेना, माझी या मनाचे भाव तुला का कळेना. नागेश्वर म्हणायला लागतो की साहेब अहो कशापायी आणलं आहे मला इथं, मी काय केलं आहे, खरंच सांगायलो की काय बी नाही केलेलं, मला सोडून द्या. त्याबरोबर आता नागेश्वर म्हणत असतो, मी विचारलं आहे का तुला, तू काय केलं आहे आणि काय नाही केलं आहे ते,
मग कशाला सांगतोय विचारलंय. मग तो गप्प बसतो. तर नागेश्वर म्हणत असतो, तू काय केलंयस ते मला बरोबर माहिती आहे. आणि मग आता दुसरीकडे आपण पाहतो की आता इथे लगेचच रुद्रप्रताप सगुना मावशीच्या मुलाला म्हणतो, काय तू ओळखतोस हिला? मग चल ना, माझी ओळख करून दे ना तिच्याबरोबर. आता तो तिला घेऊन जाणारच असतो. इतक्यात तिथे येते सगुना मावशी. आता सगुना मावशीने तर रुद्रप्रतापला आणि तिच्या मुलाला पाहिलेलं नसतं, पण आता सगुना मावशीच्या मुलाने बरोबर त्याच्या आईला पाहिलेलं असतं. तो रुद्रला लगेच मागे घेऊन येतो आणि म्हणत असतो, थांब, ती बघ माझी आई, थांब थांब थांब. तर त्यावर लगेचच रुद्रप्रताप म्हणतो, वाह, काय टायमिंग आहे सगुना मावशीचं. तर सगुना लगेचच आता इथे गिरिजा आणि मोनूला बघून विचारते, काय रे गिरिजा, मोनू, तुम्ही दोघं इकडं काय करायलाय? त्याबरोबर आता गिरिजा म्हणत असते, अगं मावशे, काही नाही, सहजच देवळात आलो. तर पटकन मोनू खरं सांगत असतो. तो म्हणत असतो, मावशे, अगं आज महाप्रसाद. त्याबरोबर लगेचच गिरिजा म्हणते, तू गप्प रे जरा, उगाचच्या उगाच नुसतं मध्ये मध्ये गुपचूप दिलंय ते खा ना. आणि मग ती सगुना मावशीला म्हणते, अगं मावशे, आज वाढदिवस होता ना माझा, तर मग म्हटलं देवयाईचं दर्शन घ्यावं. दर्शनाला आलो तर महाप्रसादाची रांग चालू होती. मग म्हटलं याला प्रसाद खायला घालू आणि मगच पुढं जाऊ, म्हणून थांबलो प्रसादासाठी. त्याबरोबर लगेचच ती म्हणते, होय का? मग मोनू बोलत असताना त्याला बरोबर गप कशापाई केलास? त्यावर ती म्हणते, अगं मावशे, बघ ना, मगापासून नुसतं चाललंय, मला भाजीच पाहिजे, मला डाळच पाहिजे, नुसतं हेच पाहिजे तेच पाहिजे, म्हणून गप म्हणलं ग जरा, बाकी काही नाही. बरं चल, आता लय उशीर व्हायला लागलाय, आम्ही दोघं बी निघतो. का निघतो, चल मोनू चल की. आणि मग ते आता मोनूला घेऊन जायला लागते. त्याबरोबर आता इथे रुद्रप्रतापला त्याचा मावस भाऊ सांगत असतो, अरे बाबा, जरा गप्प बस. आपण मावस भाऊ जरी असलो ना, तरीसुद्धा आपल्या आयांमधून गेलेला विस्तव अजून विझलेला नाही आहे. त्या सख्ख्या बहिणी आणि आपण सख्खे मावस भाऊ आहोत, पण तरीही आपल्याला हे असं चोरून भेटावं लागतं. त्या दोघींमधला विस्तव कधी एकदाचा जाणार आहे ना, ते मलासुद्धा काही कळत नाही आहे, पण जाईल, लवकर जाईल. त्याबरोबर आता लगेचच रुद्रप्रताप म्हणतो, गेली? तर आता लगेच सगुना मावशीचा मुलगा बघतो आणि म्हणतो, अरे नाही गेली. त्यावर रुद्रप्रताप म्हणतो, अरे ती मुलगी गिरिजा गेली. तर आता इकडे लगेचच मावशी ही चर्चा करत असते मंदिराच्या पुजारी काकांबरोबर. ते दोघं छान आनंदाने बोलत असतात. त्याबरोबर आता लगेचच त्या ठिकाणी जो मावशीचा मुलगा असतो तो म्हणायला लागतो, अरे अरे, गेली बाई गिरिजा, मला गिरिजाला विश करायचं होतं, आज बड्डे आहे ना तिचा. त्याबरोबर रुद्रप्रताप म्हणतो, काय आज गिरिजाचा वाढदिवस आहे? बस, मस्त, आता आपण गिरिजाचा वाढदिवस साजरा करायचा. त्याबरोबर त्याचा भाऊ म्हणतो, काय वाढदिवस साजरा करायचा? त्यावर तो सांगतो, हो, आपण तिचा वाढदिवस साजरा करायचा. मग आता ते दोघंही भाऊ तिकडनं आता बाहेर पडलेले असतात. तर इकडे आपण पाहतो की गिरिजा आणि मोनू हे सुद्धा घरी आलेले असतात. आता गिरिजा आणि मोनू घरी आलेले असतात. तर मोनू हा गिरिजाला विचारत असतो, तायडे, आजच्या खाण्याचं तर झालं, पण उद्याच्या काय गं? त्यावर गिरिजा त्याला म्हणते, मला तुझ्याशी बोलायचं नाही, मी तुझ्यावर रागवलो आहे. त्याबरोबर मोनू म्हणतो, काय झालं आता, का रागवली आहेस? त्यावर गिरिजा म्हणत असते, मोनू, मी किती वेळा सांगितलं आहे तुला, आपलं रडगाणं असं दुसऱ्यांच्या समोर गायचं नसतं म्हणून. मला आपलं रडगाणं दुसऱ्यांसमोर गायला अजिबात आवडत नाही, तुला माहिती आहे ना. मग त्यावर मोनू म्हणत असतो, अगं पण मी दुसरं कोणाला थोडी सांगत होतो, आपली सगुना मावशी तर आहे, मी सगुना मावशीशीच तर बोलत होतो ना. त्याबरोबर गिरिजा मोनूला सांगते, हे बघ मोनू, ते काहीही असलं तरीसुद्धा आपलं रडगाणं असं कोणालाही सांगायचं नसतं बाळा. आपल्या अडचणीतून प्रत्येक वेळेस मार्ग हा आपणच काढायचा असतो, कळलं तुला? त्याबरोबर मोनू म्हणतो, होय तायडे, माझं चुकलं, मी पुण्यांदा असं नाही वागणार. त्यावर गिरिजा त्याला म्हणते की बाळा, अरे आपल्या अडचणी आपण दुसऱ्यांना का सांगायच्या, कळतंय ना मला काय म्हणायचं आहे ते. त्यावर तो म्हणतो, होय तायडे, चुकलं माझं, पुण्यांदा मी अशी चूक नाही करायचो. त्यावर गिरिजा म्हणते, बरं, काही हरकत नाही, बरं चला आता आत जाऊ. आणि मग आता लगेचच ते दोघंजणं तिकडनं आतमध्ये जायला लागतात. तर आता आतमध्ये मोनू चाललेला असतानाच त्याला केक सापडतो. आता मोनू तो केक घेऊन येतो आणि म्हणतो, तायडे तायडे, हे बघ काय, अगं तुझ्या वाढदिवसाचा केक. आता तो केक बघून खरं तर गिरिजासुद्धा खूप खुश होते. त्यावर मोनू म्हणत असतो, तायडे, कुणी आणून ठेवला असेल ग इथं? गिरिजा म्हणते, बाबांनी आणला असेल. त्यावर मोनू म्हणतो,
तो आणि केक. अगं पिऊन झोपलाय तो, अजून त्याची उतरली नसेल. मग मोनू जोरात ओरडतो, काय रे उतरली का रे तुझी? त्याबरोबर आता लगेचच गिरिजा मोनूला ओरडते. मोनू त्याबरोबर मोनू म्हणतो, अगं नाही तायडे, बरोबर विचारायलोय म्या. बघ त्यानं काय बी हो नाही दिली. जर उतरले असते तर हो दिली असती. जाऊ दे, त्यानं नाही आणलेला. त्याबरोबर लगेचच ती म्हणत असते, अरे मग आपल्या दारात माझ्या वाढदिवसाचा केक ठेवून कोण गेला असेल? मोनू म्हणतो, सगुना मावशी. त्याबरोबर ती म्हणते, हां सगुना मावशी, थांब तिला विचारते फोन करून. त्यावर लगेचच मोनू म्हणतो, तायडे अगं तिला नंतर विचार की, आता आधी आपण केक कापूया, चल केक खाऊया की. त्याबरोबर लगेचच ती म्हणते, बरं चल केक खाऊ पहिलं. मग तो म्हणतो, थांबा मी आलोच. गिरिजा म्हणते, अरे आता कुठे निघालास? त्यावर मोनू म्हणतो, अगं थांब मी आलो, मेणबत्ती नको होय? मग लगेचच गिरिजा म्हणते, बरं. मग आता तो आतमधून एक डबा घेऊन येतो मोठा, ज्याच्यावरती केक ठेवला जातो आणि आता मेणबत्तीसुद्धा मोनू घेऊन आलेला असतो. मग दोघं भावंड छान मेणबत्ती वगैरे लावून केक कापून गिरिजाचा वाढदिवस साजरा करतात. तर इकडे आता नागेश्वर हा सदाशिवला म्हणत असतो, प्रीती बार, टेबल नंबर 4, कांदा टमाटो सलाद, बरोबर ना? रोज घेता तिथं तुम्ही. आणि काल तुम्हाला एक सब इन्स्पेक्टर भेटले होते. सब इन्स्पेक्टरांनी तुमचे 3 पॅक झाल्यानंतर तुम्हाला आणखीन 2 पॅक घ्यायला जबरदस्ती केली. तुम्ही आणखीन 2 पॅक घेतले आणि मग आणखीन 2 पॅक घेतल्यावर काय झालं, तुमची जीभ सैल पडली. आणि मग जीभ सैल पडली त्यानंतर तुम्ही पटापट त्यांच्यासमोर सगळं ओखलात. माल येतो कुठून, जातो कुठं, कुणाच्या गाडीतून जातो, गाडीचा नंबर काय, बरोबर ना? तर इकडे आपण पाहतो की सगळी लोक दर्शन घेऊन चाललेली असतात. आता सगुना मावशी त्या ठिकाणी दर्शन घ्यायला आलेली असते. सगुना मावशी आता देवी आईला म्हणत असते, देवी आई अगं काय गं, मी गेली 25 वर्ष बरोबर याच वेळी तुझाही जागरण गोंधळ घालते आणि माझ्या नवऱ्याला पळवून लावणाऱ्या, देशोधडी लावणाऱ्या नागेश्वरचं श्राद्धही घालते. मग मला न्याय कधी मिळणार देवी आई, कधी मिळणार मला न्याय? तर दुसरीकडे आपण पाहतो की नागेश्वर आता त्याच्या ड्रायव्हरला म्हणत असतो, म्हणजे सदाशिवला म्हणत असतो, आता चुकीला माफी तर नाहीच आहे, मग तुला मरावं लागणार, म्हणजे तुझा विषय कायमचा संपणार. तो म्हणत असतो, मला कसं नका करू, अहो माझी बायको, लहान मुलं, म्हातारे आई वडील आहेत, मला नका मारू. त्यावर तो म्हणतो, त्यांचं काय करायचं ते मी बघतो, पर तुला मरावं लागणारच. तर आता इथे ती म्हणत असते की त्यांना शिक्षा ही मिळायलाच हवी. नागेश्वराने माझ्या नवऱ्याला देशोधडीला लावलं, त्याला सोखी सोडू नकोस आई. त्याबरोबर आपण दुसरीकडे पाहतो की प्रभास हा एकटाच त्या खोलीमध्ये अंधारात बसून राहिलेला असतो. इतक्यात त्या ठिकाणी आता लगेचच आत्या आलेली असते आणि आत्या म्हणत असते, प्रभास मी आले, बघ किती प्रेम केलं होतं ना रे मी तुझ्यावर, आणि आपल्या लग्नात उखाणा किती छान घेतला होता, आणि आज पुन्हा तोच उखाणा घेते बघ मी. पण आज मी तुला गोळ्या द्यायला आले, आणि ते सुद्धा बऱ्या होण्याच्या नाही, आयुष्यभर अजून असंच त्रासात राहण्याच्या. हे घे चल, तोंडाकर चल गोळी खा, पटपट गोळी खा. त्याबरोबर तो गोळी न खाता त्या ग्लासाला जोरात धक्का मारतो. ग्लास खाली पडतं, काचेचं ग्लास असतं ते पटकन फुटून जातं, त्याचा आवाज जास्त होतो. त्याबरोबर त्या ठिकाणी लगेचच वासंती येते आणि वासंती पटकन खोलीत येत विचारते, वंस अहो काय झालं, कसला आवाज? त्याबरोबर लगेचच आता ती बघते की खाली ग्लास फुटलं. मग आता त्या ठिकाणी वासंतीला बघून आत्या चिडते. आत्या म्हणत असते, तुला किती वेळा सांगितलंय गं माझ्या परवानगीशिवाय या खोलीमध्ये यायचं नाही म्हणून, मग तरीही या खोलीत का आलीस? त्यावर ती म्हणत असते, या वंस ग्लास फुटण्याचा आवाज माझ्या कानांवर पडला, फक्त म्हणून मी हे बघण्यासाठी आले, बास, बाकी काही नाही. त्याबरोबर ती म्हणायला लागते, ए बास, मला तुझ्याकडून कोणतेही एक्सप्लेनेशन्स नको आहेत, गुपचूप कचरा साफ करून घे. त्याबरोबर ते एवढं बोलून तिकडनं निघून जाते. वासंती लगेचच पटपट कचरा साफ करायला सुरुवात करते. आता ती कचरा साफ करत असते त्यावेळेस लगेच आता प्रभास हा त्याच्या तोंडातली गोळीसुद्धा थुकतो.
वासंती ती सुद्धा कचऱ्यामध्ये घेऊन जाते आणि कचऱ्याचा डबा उघडते कचरा टाकण्यासाठी, तर तिला त्यामध्ये भरपूर गोळ्या दिसतात ज्या प्रभासने खाल्लेल्या नसतात. त्याने सगळ्या गोळ्या टाकून दिलेल्या असतात. त्याबरोबर लगेचच कोणी तिथे नाही आहे आसपास याची खात्री करून त्या ठिकाणी वासंती बसते आणि त्याला सांगत असते, प्रभास भाऊजी तुम्ही काळजी करू नका, मला माहिती आहे तुम्हाला खूप त्रास होतो ह्या सर्वाचा, पण काळजी करू नका, तुमचा हा सगळा त्रास लवकरच दूर होईल, सर्व लवकर चांगलं होईल, लवकर सर्व व्यवस्थित होईल. त्याबरोबर आता इथे लगेचच नागेश्वर म्हणत असतो, काहीच चांगलं होणार नाही, तू चूक केलीस ना मग तुला त्याची शिक्षासुद्धा मिळायलाच हवी. पॅक दे रे. त्याबरोबर आता त्याचे माणसं पॅक भरतात. मग लगेच तो पॅक नागेश्वर सदाशिवच्या हातात देतो आणि सदाशिवला म्हणतो, हे घे पकड. त्यावर तो म्हणतो, मालक नको, मालक माफ करा, मालक प्लीज नको, मालक नको ना, मालक नको. त्याबरोबर तो म्हणतो, नाही धर म्हणलं ना, मग तो धरतो. त्यामध्ये नागेश्वर स्वतःच्या हाताने विष टाकतो आणि म्हणतो, चल आता हे पी. त्याबरोबर तो म्हणत असतो, मालक असं नका करू, मालक मालक मला माफ करा, मालक मला जाऊ द्या. त्याबरोबर तो म्हणत असतो, जाऊ देणार नाही, गुपचूप घे म्हणलंय आणि पी म्हणलंय, चल पकड लवकर आणि पी. त्यावर तो म्हणतो, मालक अहो असं नका वागू, मालक मालक मला माफ करा. त्यावर तो म्हणतो, ठीक आहे, घेऊन जा रे याला आणि याचे छोटे 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 तुकडे करा आणि याला पश्चाताप झाला पाहिजे. याला आम्ही एक चांगल्या मरणाची संधी देत होतो, पण याने ती नाकारली या गोष्टीचा. जा जा घेऊन जायला. त्याबरोबर लगेचच तो नको मालक करायला लागतो. तर दुसरीकडे आता गिरिजाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गिरिजा आणि मोनू हे दोघंजणं छान मेणबत्ती वगैरे लावून आता केक कटिंग करत असतात. दोघं भावंड अगदी आनंदात असतात, खूप खुश असतात. पहिला केक कापून गिरिजा मोनूला भरवते, तर मोनू आता लगेचच केक कापतो आणि गिरिजाला भरवतो. दोन्ही भावंड अगदी आनंदात असतात. त्यांचा हा आनंद बघून रुद्रप्रतापला सुद्धा खूप आनंद होतो. रुद्रप्रताप मनात म्हणत असतो, हिचं नाव गिरिजा म्हणजे हिचं नावसुद्धा देवी आईच्या नावावरनं. खरंच किती उत्तम आहे ही मुलगी आणि रूपसुद्धा अगदी तिच्यासारखंच आहे. गिरिजा तू कायम हसत राहा, तू कायम अशी हसतानाच खूप छान दिसतेस, अशीच आयुष्यभर आनंदी राहा. तुझ्यावरती जो कोणतं संकट येईल त्याचा सामना करायला तर मी आहेच. त्याबरोबर आता इथे बिचारा सदाशिवने विष प्यायलेलं असतं आणि आता तो तडफडायला लागलेला असतो. तडफडत असतो तो जीवाच्या आकांताने, पण सगळेजण तो सगळा प्रकार फक्त बसून बघत असतात आणि बघता बघता तडफडतच तो मरून जातो. आणि आता मनातल्या मनात इथे नागेश्वर म्हणत असतो, अंगद महाजन आणि देवकी महाजन यांना मारून मी हे जे काही साम्राज्य उभं केलं आहे आणि माझ्या बिझनेसचं जे राज आहे ते दुसरं कोणाला कळलं तर मी त्यालासुद्धा सोडणार नाही. अरे दुसरं कोण कशाला, माझा स्वतःचा सख्खा मुलगा जरी असेल तर मी त्याला सोडणार नाही, तर मग तू कोणती बडी बात आहेस. म्हणजे नागेश्वराने ठरवलेलंच आहे की रुद्रप्रताप जरी आपल्या बिझनेसच्या आड आला तरी रुद्रप्रतापला सुद्धा आपण सोडायचं नाही. तर दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की केकचा जो पुठ्ठा असतो त्याच्यावरती बेकरीचा नंबर असतो. मग गिरिजा आता बेकरीमध्ये फोन करून विचारते की तुमच्या इथून काल एक केक ऑर्डर केला होता आम्ही, तो तुम्हाला माहिती आहे का कोणी ऑर्डर केला होता ते, आणि ती त्या केकचं नाव वगैरे सगळं सांगते. त्याबरोबर आता तो समोरचा व्यक्ती सांगतो की रुद्रप्रताप आहेत ना, रुद्रप्रताप घोरपडे, त्यांनी केक ऑर्डर केला होता. त्यावर हे ऐकून ती म्हणते, काय रुद्रप्रताप घोरपडेंनी माझ्या वाढदिवसाचा केक मागवला होता. आणि मग ती आता विचारात मग्न झालेली असते. तर आता इथे रुद्रला एक मुलगा सांगत असतो की हे फोटोज. त्याबरोबर तो म्हणतो, अरे पण हे फोटो क्लिक केले कुठे, तुला काय वाटतं. त्याबरोबर तो सांगत असतो, ती मला म्हणत होती ती एका ठिकाणी शालूची ट्रायल करायसाठी गेली होती, मे बी चेंजिंग रूममध्येच हे सगळं झालं असेल. त्याबरोबर आता इथे तिथेच आता चेंज करण्यासाठी आलेली असते गिरिजा. गिरिजाला आता तो होल दिसतो आणि गिरिजा आता ठरवते की या माणसाला रंगेहात पकडायचं. आणि बरोबर त्याच वेळी चेक करण्यासाठी आता तिकडे आलेला असतो रुद्रप्रताप. रुद्रप्रताप आतमध्ये जातो आणि बरोबर गिरिजा बाहेरून दरवाजा बंद करून घेते आणि येऊन आता पोलिसांना बोलवलं जातं. पोलीस येतात, रुद्रप्रतापला अटक होते आणि तिथे आता रुद्रप्रतापची आत्या आलेली असते आणि आत्या विचारत असते, कोणी केली माझ्या भाच्याच्या विरोधात कंप्लेंट, कोणी केली कंप्लेंट. त्याबरोबर मग आता लगेचच सिनियर इन्स्पेक्टर त्या ठिकाणी येतात आणि सांगत असतात, गिरिजा. त्याबरोबर हे ऐकून मग मात्र आत्या ही गिरिजावरती चांगलीच तापलेली असते.
तर पोलीस सांगतात गिरिजा लोखंडे हिने तक्रार नोंदवली. त्याबरोबर आपण पाहतो की आता इथे लगेचच नागेश म्हणत असतो की मी कोणाला सोडत नाही, जे आमच्या वाकड्यात जातात त्यांना तर नाहीच नाही. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.